नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 2 सप्टेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स प्रश्नोत्तर स्वरूपातून अभ्यासणार आहोत. या लेक्चरची PDF तुम्हाला हवी असेल तर व्हिजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही याची PDF डाउनलोड करू शकता. आता आपण आपल्या लेक्चरकडे वळू. पहिला प्रश्न द मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा, कारण ना आयोग बऱ्याच वेळा ज्या वेगवेगळ्या समित्यांचं गठन केलं जातं त्याचे अध्यक्ष कोण आहेत अशा पद्धतीचा प्रश्न विचारत असतो. तसाच हा प्रश्न आहे पहिला. वन नेशन वन इलेक्शन या पॅनलचे प्रमुख कोण आहेत, हा तो प्रश्न आहे. याचा आन्सर आहे पहिला पर्याय, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या वन नेशन वन इलेक्शन या पॅनलचे प्रमुख आहेत. पॅनल म्हणजे काय, तर ही एक समिती गठीत केलेली आहे आपल्या केंद्राने. आता ही कशासाठी, तर बघा सध्या भारतभर एकच चर्चा आहे की केंद्राचा असा प्रयत्न आहे की जसं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपूर्ण भारतात एकदाच लोकसभेच्या आणि राज्यांच्या ज्या विधानसभा आहेत तर ह्या विधानसभांच्या आणि लोकसभेच्या ॲट अ टाईम निवडणुका घेण्यात यायच्या. तर तशाच निवडणुका परत घेण्यात याव्यात का एकदाच विधानसभेच्या आणि लोकसभेच्या, तर यावरती केंद्राचा विचार चालू आहे आणि यासाठीची केंद्राने एक समिती गठन केलेली आहे. त्याचं नाव आहे वन नेशन वन इलेक्शन. हीच ती समिती आहे ज्याचे अध्यक्ष आहेत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद. आता ही समिती काय करणार आहे की परत तशाच निवडणुका घेण्यात याव्यात का, त्याचे काय काही फायदे आहेत, काय तोटे आहेत, काय प्रॉज अँड कॉन्स आहेत, तर ह्याचा अभ्यास करण्यासाठीची ही एक समिती असणार आहे. आता लवकरच आपल्याला असंही ऐकायला मिळू शकतं की परत केंद्राने म्हणजे हे डिसिजन घेतलं आहे की लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका हे एकदाच घेण्यात येतील, असं डिसिजन केंद्र सरकार घेऊ शकते बघा. कारण ना बऱ्याच वेळा केंद्राचा एक छुपा अजेंडा असतो. आता हे कशावरून मी म्हणते, तर संसदेचं एक विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा रिसेंटली केंद्राने केलेली आहे. हे अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर या पिरियडमध्ये होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे केंद्राने हे अधिवेशन घेण्याच्या मागचा काही एजेंडाच जाहीर केलेला नाही आहे. त्याच्यामुळं आपल्याला या अधिवेशनामध्ये या मुद्द्यावरती चर्चा होताना दिसू शकते. आणि लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे हे विशेष अधिवेशन ची घोषणा केल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी हे पॅनल केंद्र सरकारने गठीत केलेले आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. युनिसेफने म्हटल्याप्रमाणे पोषण महिना 2023ची थीम काय आहे, हा प्रश्न पण अगेन खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार आपल्या भारतामधल्या बऱ्याच लोकांना खायला अन्न मिळत नाही. म्हणजे जो हंगर इंडेक्स वगैरे जे असतो तर त्याच्यामध्ये आपल्या भारताचा रँक खूप शेवटी असतो बघा. याच्याशिवाय याच इंडेक्स किंवा रिपोर्ट्सनुसार आपल्या भारतातल्या 0 to 5 या एज ग्रुपमधल्या मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुपोषण आढळतं. म्हणजेच वेस्टिंग आणि स्टंटिंगचं प्रमाण भारतामध्ये खूप जास्त आहे असं हे वेगवेगळे रिपोर्ट्स सांगतात. आणि या धर्तीवरती जे वेगवेगळे पोषण दिन किंवा पोषण सप्ताह किंवा पोषण महिने हे सगळेच आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे असतात. तर बघा रिसेंटली युनिसेफने हा जो पोषण महिना आहे सप्टेंबर महिना, तर ह्याच्यासाठीची थीम ही डिक्लेअर केलेली आहे. यावर्षीची थीम आहे सर्वांसाठी किफायतशीर निरोगी आहार. म्हणजे फर्स्ट ऑप्शन हे या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. आता हा सप्टेंबर महिना पोषण महिना असणार आहे. याशिवाय आपल्या भारतामध्ये सुद्धा बघा दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर या पिरियडमध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह सेलिब्रेट केला जातो. या सप्ताहाचा उद्देश काय असतो, तर आपल्या भारतामधल्या लोकांना निरोगी आणि पौष्टिक आहार खाण्याच्या ज्या सवयी आहेत तर या लागाव्यात किंवा या संबंधित जनजागृती करण्यात यावी, तर हाच या सप्ताहामागचा उद्देश असतो. थोडक्यात जर आपण राष्ट्रीय पोषण सप्ताहाचा इतिहास समजून घ्यायचं झालं ना, तर बघा 1975 मध्ये एक असोसिएशन होती ज्याचं नाव होतं अमेरिकन डायटेटिक असोसिएशन. तर या असोसिएशननी राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू केला होता. सध्या या असोसिएशनचं नाव आहे अकादमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स. ॲज इट इज हे नाव एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. तर या असोसिएशनने 1975 मध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू केला होता. कशासाठी हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. ओके. आता पुढचा प्रश्न. अमेरिकेतील कोणत्या राज्यांनी ऑक्टोबर महिना हिंदू हेरिटेज मंथ म्हणून घोषित केलेला आहे. आता बघा एखाद्या फॉरेन कंट्रीनं आपल्या धर्माला एवढं इम्पॉर्टन्स दिले त्याच्यामुळं आपल्याला हे लक्षात राहायला पाहिजे. या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय. तर रिसेंटली बघा अमेरिकेच्या जॉर्जिया या स्टेटनी ऑक्टोबर या महिन्याला हिंदू हेरिटेज मंथ म्हणून घोषित केलेलं आहे. आता ऑक्टोबरच का बरं, तर ऑक्टोबर महिना हा आपल्या हिंदू धर्मासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण यावर्षी ऑक्टोबर या महिन्यामध्येच नवरात्री आणि दिवाळीसारखे जे प्रमुख आपले हिंदू धर्मातले सण आहेत हे या महिन्यामध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळं
अमेरिकेच्या जॉर्जिया या स्टेटनी हिंदू हेरिटेज मंथ म्हणून ऑक्टोबर महिन्याला घोषित केलेले आहे. आता हे डिसिजन घेण्यामागं जे प्रमुख व्यक्ती आहेत ते ह्या स्टेटचे गव्हर्नर आहेत. तर सध्या बघा जॉर्जियाचे गव्हर्नर आहेत ब्रायन केम्प. तर यांनी ही घोषणा केलेली आहे की भारतातल्या हिंदू संस्कृतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या गव्हर्नरनी हे डिसिजन घेतलेलं आहे. ठीक आहे. या घोषणेमध्ये बघा अजून एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मेन्शन केलेला आहे, तो म्हणजे हिंदू धर्म हा जगातला तिसरा सगळ्यात मोठा धर्म आहे, ज्याचे जगभरात 1 अब्ज आणि अमेरिकेमध्ये अंदाजे 30 लाख भाविक आहेत, असं सुद्धा त्यांनी या घोषणेमध्ये सांगितलेलं आहे. ओके. तर ऑक्टोबर हा महिना जॉर्जिया या स्टेटनी हिंदू हेरिटेज मंथ म्हणून घोषित केलेला आहे. ओके. आता पुढचा प्रश्न, ईशान्य भारतातील कोणते राज्य आधार लिंक्ड बर्थ रजिस्ट्रेशन म्हणजे ALBR सुरू करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे? तर नॉर्थ ईस्टकडचे जे पहिले स्टेट असतात ना वेगवेगळ्या गोष्टींमधले, तर हे सुद्धा आयोग विचारत असतो. तर बघा रिसेंटली नागालँड हे ईशान्येकडचं म्हणजे नॉर्थ ईस्टकडचं पहिलं असं राज्य बनलं आहे की ज्यांनी आधार लिंक्ड बर्थ रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे. खूप महत्त्वाची पाऊल आहे हे नागालँडसाठीचं. कारण याच्यामध्ये काय होणार आहे बघा ह्या उपक्रमामध्ये, तर 0 ते 5 या एज ग्रुपमधल्या मुलांसाठी आधार नोंदणी एकत्रित करून जन्म नोंदणी जी आहे ही आता सोपी होणार आहे नागालँडच्या या उपक्रमामुळं. ओके. तर मुलांच्या कल्याणासाठी जेवढ्या काही त्यांच्या स्कीम्स आहेत तर ह्या स्कीम डायरेक्टली मुलांना पोहोचवण्यासाठी त्यांचा हा उपक्रम नागालँडमध्ये खूप महत्त्वाचा ठरणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या शहरात सकारात्मक बदलाचं वर्ष लॉन्च केलं? तर म्हणजेच द इयर ऑफ पॉझिटिव्ह चेंज हे कुठं लॉन्च केलेलं आहे हे आपल्याला प्रश्नात विचारलं आहे. तर बघा या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन रायपूर. कुठे हे रायपूर? तर छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. या ठिकाणी आपल्या राष्ट्रपतींनी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयामध्ये ह्या एक कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे ज्याचं नाव आहे द इयर ऑफ पॉझिटिव्ह चेंज. आता हा जो कार्यक्रम आहे ह्याला छत्तीसगडचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन होते, तिथले मुख्यमंत्री होते भूपेश बघेल, पण ह्याचं उद्घाटन केलेलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. ओके. आता पुढचा प्रश्न, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे ASIने सुरू केलेल्या अडॉप्ट हेरिटेज 2.0 कार्यक्रमाचं प्राथमिक उद्दिष्ट काय? तर या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, भारताच्या सांस्कृतिक वारशाचं संरक्षण आणि संवर्धन करणं हे या अडॉप्ट हेरिटेज 2.0 कार्यक्रमाचं प्राथमिक उद्दिष्ट असणार आहे. तर ASIने बघा ऑलरेडी अडॉप्ट हेरिटेज नावाची मोहीम 2017मध्ये पण लॉन्च केली होती आणि ह्याचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या महाराष्ट्रात सुद्धा बघायला मिळाला होता. ॲडॉप्ट हेरिटेज या मोहिमेच्या अंतर्गत बऱ्याच लोकांनी स्वतःहून सुद्धा आपल्या महाराष्ट्राचे जे शान आहे गड किल्ले तर हे स्वतःहून साफ केले होते. तिथला जो कचरा वगैरे जो होता तर ते लोकांनी पर्सनली ग्रुप्स बनवून तिथं जाऊन स्वच्छ केला होता. तर अशाच पद्धतीची ही एक अजून एक मोहीम आहे जी रिसेंटली ASIने सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. ही जी मोहीम आहे ॲडॉप्ट हेरिटेज 2.0 तर ही 4 सप्टेंबरला नवी दिल्लीपासून सुरू होणार आहे. आता कशासाठी आहे ही मोहीम? तर बघा आपल्या देशभरामध्ये जे वेगवेगळे स्मारकं आहेत किंवा जे वेगवेगळे आपले वारसा स्थळं आहेत तर हे समृद्ध सांस्कृतिक वारसा स्थळं टिकवून ठेवण्यासाठी आणि वारसा स्थळांना वेळोवेळी तिथल्या ज्या सुविधा आहेत तर ह्या वाढवण्यासाठीची ही मोहीम आवश्यक आहे. तर ASI म्हणजे काय बघा, तर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. तर ASIच्या संरक्षणाखाली सध्या 3696 स्मारकं आहेत आपल्या भारतामध्ये. ही जी स्मारकं आहेत हे फक्त भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं प्रदर्शन करतात का? तर नाही, आपल्या आर्थिक विकासाला सुद्धा हे चालना देतात. कसं? तर ह्याच्यामधून बघा पर्यटन पण खूप मोठ्या प्रमाणावरती होत असतं. ऑलरेडी 2017मध्ये ASIने अशा पद्धतीचा एक प्रोग्राम लॉन्च केला होता, त्याचीच आता ही एक सुधारित आवृत्ती आहे असं आपण म्हणू शकतो. आपल्या भारतामध्ये बघा एक खूप महत्त्वाचा कायदा आहे एन्शंट मॉन्युमेंटशी संबंधित, म्हणजे ह्या पुरातत्व गोष्टींशी संबंधित. तो आपल्याला माहिती पाहिजे, ॲज इट इज विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये. या कायद्याचं नाव आहे AMASR कायदा, म्हणजेच द एन्शंट मॉन्युमेंट्स अँड आर्किओलॉजिकल साईट्स अँड रिमेन्स ॲक्ट. 1958ला हा कायदा पारित करण्यात आला होता, म्हणून AMASR कायदा 1958 ह्याचं असं याचं नाव आहे. ओके. आता कशासाठी होता हा कायदा?
तर आपल्या भारतातल्या प्राचीन आणि ऐतिहासिक वस्तू किंवा पुरातत्व स्थळं आणि राष्ट्रीय महत्त्व असलेले जे अवशेष आहेत याचं संरक्षण करण्यासाठीचा किंवा जे शिल्प, कोरीव काम आणि इतर वस्तूंच्या संरक्षणासाठी हा कायदा बनवण्यात आला होता. एवढंच नाही तर या कायद्यामध्ये पुरातत्व उत्खननाचे जे रेग्युलेशन्स आहेत, जे रूल्स आहेत, हे सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघू. आसाम मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या मानक कार्यप्रणालीचा उद्देश काय आहे? म्हणजे SOP म्हणतात त्याला. मानक कार्यप्रणाली म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स. तर बघा, रिसेंटली आसामच्या मंत्रिमंडळाने बरेच काही इम्पॉर्टंट डिसिजन्स घेतलेले आहेत, त्यापैकी हा एक आहे. तर या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, सार्वजनिक वितरण व्यवस्था सुव्यवस्थित करणं हा ह्या SOPचा उद्देश असणार आहे. तर रिसेंटली ही जी SOP आहे तर हे आसामच्या मंत्रिमंडळाने मंजूर केलेली आहे. कशासाठी आहे हे SOP किंवा मानक कार्यप्रणाली? तर बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा ह्याच्या अंतर्गत वस्तूंचं वाटप, ज्या वस्तू आहेत तर त्याची वाहतूक, वितरण, तर यासाठीचे जे रेग्युलेशन्स आहेत किंवा ह्याच्यासाठीची जी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे तर ही या कार्यप्रणालीमध्ये सांगण्यात आलेली आहे आणि हे आता मंजूर केलेली आहे. आता ह्याचा फायदा काय होणार आहे बरं? तर बघा, थोडक्यात सांगायचं तर सार्वजनिक वितरण व्यवस्था सुव्यवस्थित करण्यासाठी आणि या कायद्याचे जे लाभार्थी आहेत तर यांना वेळेवर आणि ट्रान्सपरंट पद्धतीनं धान्य वितरित करता यावं किंवा हे धान्य वितरण त्यांच्यापर्यंत व्हावं, तर ह्या सगळ्या गोष्टी सुनिश्चित करण्यासाठी हे SOP आसामसाठी इम्पॉर्टंट आहे. आसाम मंत्रिमंडळाने जे वेगवेगळे डिसिजन्स घेतलेले आहेत त्याच्यापैकी हे एक आहे की त्यांनी ही मानक कार्यप्रणाली मंजूर केलेली आहे. दुसरं म्हणजे मंत्री परिषदेने त्या आठवड्यामध्ये मोफत तांदूळ वितरण पूर्ण व्हावं यासाठी प्रत्येक महिन्याच्या 10 ते 16 या पिरियडमध्ये अन्न सेवा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अन्न सेवा सप्ताह हा कोणत्या राज्याने साजरा करण्याचं ठरवलेलं आहे असा प्रश्नसुद्धा आयोग विचारू शकतो. तर लक्षात ठेवा, आसामच्या मंत्रिमंडळाने हा डिसिजन घेतलेला आहे. कशासाठी? तर मोफत तांदूळ वितरण हे त्यावेळी पूर्ण व्हावं यासाठी प्रत्येक महिन्याच्या 10 ते 16 या पिरियडमध्ये अन्न सेवा सप्ताह हा साजरा करण्यात येणार आहे. ओके, पुढचा प्रश्न. कोणता खेळाडू सप्टेंबर 2023 मध्ये नवीनतम फाईड क्रमवारीत भारताचा अव्वल बुद्धिबळपटू म्हणून स्थान मिळवलं आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, डी गुकेश. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा, कारण हा सध्याचा भारताचा जो ग्रँडमास्टर आहे डी गुकेश, तर यांनी 5 वेळा माजी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन असलेल्या विश्वनाथ आनंदला आता मागे टाकलेलं आहे या फाईटच्या क्रमवारीमध्ये. आणि आता याने रिसेंटली ही जी फाईटची क्रमवारी किंवा ही जी रेटिंग आलेली आहे तर यानुसार भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू बनण्याचा रेकॉर्ड ह्यांनी बनवलेला आहे. तर ह्याने आता कुणाला मागं टाकलं आहे? तर विश्वनाथन आनंदला ह्याने आता मागं टाकलेलं आहे. आता बघा, हा जो डी गुकेश आहे ना तर ह्याचा अजून एक रेकॉर्ड आहे, ते म्हणजे ह्यांनी 2019मध्येच देशातला सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनण्याचा रेकॉर्ड हा बनवलेला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड कुणी केला होता? तर आर प्रज्ञानंदा, तर यांनी हा रेकॉर्ड बनवला होता सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनण्याचा. पण 2019मध्ये डी गुकेशनी देशातला सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनण्याचा प्रज्ञानंदाचा हा रेकॉर्ड मोडला होता. ओके, 17 वर्षाचा हा डी गुकेश आता 8व्या नंबरवरती आहे या रँकिंगमध्ये आणि त्यांनी या लिस्टमध्ये 7 स्थानांनी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे जर आपण आधीचं कंपॅरिझन केलं तर. ओके, आता पुढचा प्रश्न. साक्षरता सप्ताह कधी पाळला गेला? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, 1 ते 8 सप्टेंबर 2023 या पिरियडमध्ये यावर्षी आपल्या शिक्षण मंत्रालयाकडून साक्षरता सप्ताह हा पाळण्यात येणार आहे. कशासाठी बरं? तर आपल्या केंद्र सरकारने हा साक्षरता सप्ताह साजरा करून केंद्राचा एक कार्यक्रम आहे उल्हास नावाचा, तर या कार्यक्रमाबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यासाठी म्हणून 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या पिरियडमध्ये साक्षरता सप्ताह आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता ही उल्हास कार्यक्रम जो मी म्हणलं होतं तर तो काय आहे? तर हा बघा, केंद्र सरकारचा एक कार्यक्रम आहे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम आहे हा. यासंबंधी सुद्धा या सप्ताहामधून जनजागृती करण्यात येणार आहे. आता हा जो कार्यक्रम किंवा ही जी योजना आहे तर त्याचे 5 महत्त्वाचे घटक आहेत. हे घटकसुद्धा आयोग आपल्या GS मेन्स पेपर 3 मध्ये विचारू शकतो. लक्षात ठेवा, हे 5 घटक म्हणजे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र, गंभीर जीवन कौशल्ये, मूलभूत शिक्षण,
व्यावसायिक कौशल्ये आणि सतत शिक्षण. तर हे या योजनेचे 5 घटक असणार आहेत. ओके. तर रिसेंटली 1 ते 8 सप्टेंबर या पिरियडमध्ये आपलं शिक्षण मंत्रालय हे साक्षरता सप्ताह साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. ओके. तर अशा रीतीने आज आपण या लेक्चरमधून 2 सप्टेंबरचे इम्पॉर्टंट करंट अफेअर्स हे व्यवस्थितपणे अभ्यासलेले आहेत. तुम्हाला हे लेक्चर समजले का हे मला कमेंट करून सांगा. तर लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.